श्री गुरुचं महत्व सांगणारा संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हा अभंग. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. कल्पतरुत वटी जो कोणी बैसला, कायवानी त्याला सांगो जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उधारलो गुरुकृपे. या अभंगाचा एकूण जर आपण अर्थ बघितला तर या जगामध्ये ज्ञानदान करणारा जो कोणी ईश्वर आहे, त्या ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असे संत निवृत्तीनाथ आहेत. आणि हे निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. आणि म्हणून गुरुचा हात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर आहे. म्हणूनच जे काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची पर्वाच संत ज्ञानेश्वर महाराज करत नाहीत. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर जर एखाद्या व्यक्तीला भोगायला मिळालं तर तो बाकीच्या गोष्टीची पर्वा करणार आहे का? तर नाही. याच अभंगामध्ये एका स्त्रीचं, एका राणीचं वर्णन आलेलं आहे. राजाची बायको, तिला सर्व गोष्टी उपलब्ध आहेत आणि या सर्व गोष्टी उपलब्ध असल्यानंतर जर तिला भीक मागायला लावली तर काय गरज आहे तिला भीक मागण्याची? तिला काहीच गरज नाही. भीक मागायची तिच्यावर पायीच येणार नाही. त्याचप्रमाणे कल्पतरू खाली बसलेला एखाद्या पुरुषाला कसल्या गोष्टीची कमी आहे? कल्पतरू हा एक असा वृक्ष आहे की ज्या वृक्षाखाली बसल्यानंतर जी काही इच्छा व्यक्त केली आहे ती पूर्ण होते. जे काही संसाररूपी जीवनाचा जो काही सागर आहे, त्या सागरामध्ये गुरुची कृपा झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज हे तरलेले आहेत. असं संत ज्ञानेश्वर महाराज गुरुची कृपा झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये काय काय गोष्टीचं परिवर्तन झालं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. ही सर्व कृपा श्री गुरुच्या कृपेने झालेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या माध्यमातून गुरुचं महत्व विशद करतात.